आमदार प्रमोद जठार यांनी 75 लाखांची ईव्ही कार घेतली। पंतप्रधानांच्या आवाहनाला जठार यांनी प्रतिसाद दिला। मोदींनी समुद्रात उडी मारायला सांगितली तर उडी मारणार असं देखील ते म्हणाले। दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे। आपल्यासोबत भाजपचे आज विधान परिषदेसाठी शपथ घेणारे प्रमोद जठार आहेत, जे स्वतः पुन्हा एकदा दाखवूया ते इलेक्ट्रिक कार मधून जे आहेत ते विधानसभेला पोहोचलेले आहेत, विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। प्रमोद सर काय सांगाल जो रस्ता प्रधानमंत्री साहेबांनी आम्हाला दिलेला आहे त्या रस्त्यावर आम्ही चालणार। जसा गांधीजींनी अहिंसा सत्याचा मार्ग दाखवला त्या मार्गावर जनता चालली। आता प्रधानमंत्री साहेबांनी जो आत्मनिर्भर आणि महासत्तेकडे जाणारा जो रस्ता दाखवलेला आहे आणि इम्पोर्ट कमी करा या विषयावरती त्यांनी भर दिलेला आहे। कमीत कमी हिंदुस्थानचे पैसे बाहेर जातील याच्यावरती त्यांनी जो मार्गदर्शन केलं आहे त्या रस्त्यावरच आम्ही ताई चालणार। ही कार तुम्ही कधी घेतली? मी प्रधानमंत्री साहेबांनी ज्या दिवशी आवाहन केलं त्या दिवशी मी बुक केली आणि आज माझ्या शपथविधीच्या निमित्ताने मी आलो। धन्यवाद। काय सांगाल की एकूण काय सांगाल पक्षाकडनं हा आदेश देण्यात आला होता की तुम्ही स्वतः? नाही, हे सगळं प्रधानमंत्री साहेबांनी सांगितलं। आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत, त्यांनी जो मार्ग दाखवतील त्या मार्गावर चालणार। त्यांनी सांगितलं समुद्रात उडी मारा, आम्ही समुद्रात उडी मारणार। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई।